ठाकरेंच्या शिवसेनेशी हनुमान चालिसावरून दोन हात करणाऱ्या नेत्या भाजपच्या तिकिटावर अमरावतीतून लोकसभेच्या मैदानामध्ये उतरलेल्या त्यांचा पराभव झाला, ज्याची सल त्यांच्या मनामध्ये अजूनही असावी। त्यात आता महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यात, त्यामुळे या निवडणुकीमध्ये नवनीत राणा मूळ पक्ष युवा स्वाभिमानच्या की तिकीट देणाऱ्या भाजपच्या बाजूने हा प्रश्न निर्माण झालाय। अमरावती महापालिकेच्या मैदानात नवनीत राणा कोणाच्या बाजूने? भाजपच्या नवनीत राणांनी भाजपच्याच स्थानिक नेत्याला डिवचलं, मात्र पती रवी राणाच्या उमेदवाराला पाठबळ। अमरावती महापालिकेचं बिगुल वाजलंय आणि शह काटशहाची लढाई देखील सुरू झाली आहे। याला निमित्त ठरलंय युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्याची स्तुती करताना माजी खासदार नवनीत राणांनी केलेलं एक वक्तव्य। सचिन भाऊ आमचे फक्त साईनगर प्रभाग या प्रभागाकरिता सीमित नाहीये। किती मोठे जरी कोणी नावानी मोठे आपले स्वतःला स्वघोषित नेते खूप असतात। सचिन भाऊ तुम्ही स्वघोषित नेत्यांनी आम्ही तुम्हाला नेता बनवणार आहे। या प्रभागामध्ये आमले काका मी सांगते, जेव्हा मी रात्री रवी भाऊसाठी इथे मीटिंग घ्यायला आली होती तेव्हाची आणि आज जे पूर्ण नाल्याचे काम सुरू आहे, मंदिरासमोर चेकच लागत आहे, तुमचे शेजारी बचत गट महिलांसाठी हा मोठा सभागृह होत आहे, तर मला वाटते की आम्ही जे शब्द देतो आम्ही पाळणारे लोक आहे। अमरावतीच्या साईनगर प्रभागातून 2017 मध्ये भाजपचे तुषार भारतीय निवडून आले होते। त्याच प्रभागातून यंदा युवा स्वाभिमानच्या सचिन भेंडेंनी उमेदवारी मागितली आहे। याच भेंडेंना बळ देताना भाजपच्या नवनीत राणा यांनी जोरदार बॅटिंग केली आहे। मी जरी भारतीय जनता पार्टीची असली तर भारतीय जनता पार्टी सोबत अलायन्स होणारच आहे। भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवारासाठी आम्ही तुमच्यापर्यंत येऊ त्याला तुम्ही साथ द्या, पण त्यासोबत सगळ्यात जास्त काम करणारा या प्रभागामध्ये कोण इकडच्या नगरसेवक नसताना सचिन भाऊ या प्रभागाचे तुम्ही आमदारच आहे। अमरावती संदर्भात नवनीत राणांनी घेतलेल्या भूमिकेमुळे भाजपची नाही म्हटली तरी थोडीफार पंचायतच झाली। भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यावर प्रतिक्रिया देताना काय म्हटलंय ते पाहूया। आमच्याकडे युवा स्वाभिमान हा मागच्या 15 वर्षापासून आमच्या महायुतीचा भाग आहे। रवी राणा हे युवा स्वाभिमान पक्षाचे जे अध्यक्ष आहे, त्यांनी अनेक निवडणुकीमध्ये भाजपाला पाठिंबा दिला। मागच्या 15 वर्षापासून रवी राणा भाजपचे मित्रपक्षामध्ये आहे, त्यामुळं महायुतीचा प्रस्ताव आमच्यासमोर जो आहे तो आज शिवसेनेचा आहे, युवा स्वाभिमानचा आहे। राष्ट्रवादीकडनं अजून प्रस्ताव आला नाही आहे, पण निश्चितपणे आम्ही महायुतीमध्ये जाणार आहोत। अमरावतीमध्ये महायुतीच त्या ठिकाणी लढणार आहे। खांद्यावर भाजपचा झेंडा आहे, मात्र पती रवी राणांच्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करत भाजपच्या संभाव्य उमेदवाराचा अपप्रचार करून नवनीत राणांनी पक्षशिस्तीचा भंग केलाय का? या प्रश्नाचं उत्तर भाजप नवनीत राणांचे कान टोचतं की पाठीशी घालतं यावरून मिळणार आहे। प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।